यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। हालेलुया, 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 हालेलुया। वो राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, वो ईश्वरों का ईश्वर है, उसका तुम धन्यवाद करो। वो राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, वो ईश्वरों का ईश्वर है, उसका तुम धन्यवाद करो। यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। हालेलुया, 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 हालेलुया। उसके जैसा कोई नहीं, उसके समान कोई नहीं, वो शक्तिमान प्रभु है, उसका तुम धन्यवाद करो। उसके जैसा कोई नहीं, उसके समान कोई नहीं, वो शक्तिमान प्रभु है, उसका तुम धन्यवाद करो। यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। हालेलुया, 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 हालेलुया। हमारे शत्रु को हराता वो है, मेज को सामने बिछाता वो है, जय का झंडा हमें देता वो है, उसका तुम धन्यवाद करो। हमारे शत्रु को हराता वो है, मेज को सामने बिछाता वो है, जय का झंडा हमें देता वो है, उसका तुम धन्यवाद करो। यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। यहोवा का तुम धन्यवाद करो, क्योंकि वो भला है, उसकी करुणा सदा की है, क्योंकि वो भला है। हालेलुया, 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 हालेलुया। फिर से एक बार आज इस शाम में आप सब लोगों का स्वागत है। आओ हम सब मिलकर एक हृदय से उसकी स्तुति करेंगे जो हमारा यीशु मसीहा है। आमीन, हालेलुया। जोर से ताने बजाएंगे यीशु के नाम से।
यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यहोवा रफा चंगा करने वाला है, यहोवा रफा चंगा करने वाला है। स्तुति हो पिता तेरी स्तुति हो, स्तुति हो पिता तेरी स्तुति हो। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। पूरी करता है यहोवा रे, जरूरत पूरी करता है। स्तुति हो पिता तेरी स्तुति हो, स्तुति हो पिता तेरी स्तुति हो। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यहोवा शालोम शांति का राजा है, यहोवा शालोम शांति का राजा है। स्तुति हो पिता तेरी स्तुति हो, स्तुति हो पिता तेरी स्तुति हो। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। ओ यहोवा शामा संग हमारे रहता है, यहोवा शामा संग हमारे रहता है। स्तुति हो पिता तेरी स्तुति हो, स्तुति हो पिता तेरी स्तुति हो। ओ यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। यीशु नाम है ऊंचा गढ़ मेरा, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। करूंगा स्तुति उसकी उत्साह से, करूंगा स्तुति उसकी उत्साह से। Oh, we worship you, Lord. You reign, oh Lord, you reign. सदा रहे। Oh, you're worthy, Lord, seated in majesty. King of glory,
Worthy is the Lamb. You are holy. You're holy. You're Lord God Almighty. Worthy is the Lamb. Worthy is the Lamb. Worthy is the Lamb. Worthy is the Lamb. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Nice to be together this evening. पुन्हा एकदा संध्याकाळी एकत्र असणे आनंदाचा आहे. I'm sure we all are blessed. माझी आशा आहे की आपण सगळे आशीर्वादित झालो God आहोत. has sustained all of us. देवाने आपल्याला अजून राखून ठेवलंय सगळ्यांना. Every week is a blessing week. प्रत्येक आठवडा हा एक आशीर्वादित आठवडा आहे. And we thank God for His presence आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो त्याच्या that उपस्थितीसाठी leads us and guides us. की जो आम्हाला चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. This evening as we come together, जसं या संध्याकाळी आपण एकत्र येत I आहोत. want to share with you from book of John 8th chapter, 31st and 32nd verse. योहान 8वा अध्याय 31वे वचन. ज्या यहूद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Let us pray. या आपण प्रार्थना करू. Father, we want to thank and praise you in Jesus' name for your presence. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या उपस्थितीसाठी. We ask you, Father, आम्ही मागतो प्रभू that you would bless this evening service. की या संध्याकाळची सभा आपण आशीर्वादित करा. Lead us and guide us. आम्हाला चालवा, आम्हाला मार्गदर्शन And करा bless us, Lord. आणि आम्हाला आशीर्वादित करा Let प्रभू. your Holy Spirit speak to each one of us. आपला पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाशी बोलू दे प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. 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 31st word says, Jesus said, if you continue in my word, then you are my disciple. 31वे वचन म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुम्ही माझ्या वचनामध्ये राहाल तर तुम्ही माझे खरोखर शिष्य आहात. And then you shall know the truth, and truth shall set you free. आणि मग तुम्हाला सत्य समजेल आणि मग सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Many times we say that we know the truth and truth shall be set free, and we also quote the scripture many times, you shall know the truth and truth shall set you free. But we miss this point that Jesus says, unless you continue in my word. पुष्कळशा वेळा आपण पाहतो की आपण म्हणतो की तुम्हाला वचन समजेल आणि वचन तुम्हाला समजेल आणि तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. पण आपण ही गोष्ट विसर पडतो की येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्या वचनात राहिला तर ह्या सगळ्या गोष्टी घडतील. We speak half truth. आपण अर्ध सत्य बोलतो. You shall know the truth and truth shall set you free. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. But Jesus says, पण येशू ख्रिस्त म्हणतो, unless you continue in my word, जोपर्यंत तुम्ही माझ्या वचनात राहत नाही then you shall be my disciple. मग तुम्ही माझे शिष्य आहात. And then you shall know the truth and truth shall set you free. आणि मग तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Unless we abide in his word, unless we continue in his word, we shall never know the truth. जोपर्यंत आपण त्याच्या वचनात राहणार नाही तोपर्यंत आपल्याला कधीही ते सत्य समजणार नाही. Even the people said जेव्हा ते लोक म्हणाली that we are the sons of Abraham. आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत. Jesus said yes. येशू म्हणतो हो. But you have no place in your heart for my word. तो म्हणतो तुमच्या हृदयामध्ये अशी कुठली जागा नाही माझ्या वचनांकरिता. There is no word in your heart. माझं कुठलंही वचन नाही तुमच्या त्या हृदयामध्ये. My word is not in your heart. माझं वचन तुमच्या हृदयात नाही आहे. So having the word of God in our heart makes us disciple. की परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये असणं तो आपल्याला शिष्य बनवतो. I told you 3 type of people who follow Jesus. मी तुम्हाला सांगितलं 3 प्रकारचे लोक जे येशू ख्रिस्ताच्या मागे चालले. One kind of people who follow Jesus because they see others and they just have something and they follow. की एक प्रकारची अशी जी लोक असतात ते येशूच्या मागे चालतात, ते पाहतात दुसऱ्यांना आणि ते त्याच्या मागे येशूच्याकडे जातात. Other kind of believers दुसऱ्या प्रकारचे विश्वासणारे who see the miracle of Jesus and they believe Jesus is miracle working. आणि ते येशू ख्रिस्ताचा तो चमत्कार बघतात आणि ते विश्वास ठेवतात की येशू ख्रिस्त हा चमत्कार करणारा देव आहे. Third kind of people who call disciple who give up the world and who's following God. आणि तिसऱ्या प्रकारचे जे व्यक्ती असतात ते असतात त्यांचे शिष्य ज्यांनी सगळं संपूर्ण जग त्यागला. Believers, that means they follow Jesus to gain the world. की ते विश्वासणारे जे येशूच्या मागे जातात जे जग मिळवण्यासाठी. But disciple who give up the world to follow Jesus. जे शिष्य ते जग सोडतात येशूच्या मागे And जाण्यासाठी. these are the disciples that Jesus says that unless my word in you.
हे जे असे शिष्य आहेत पण ते म्हणतात की जोपर्यंत माझं वचन तुमच्या हृदयात unless नाही, you continue in my word, जोपर्यंत तुम्ही माझ्या वचनात राहत नाही, you will not be my disciple. तुम्ही माझे शिष्य नाही आहात. Many come, see the miracle, they receive the blessing, but they don't continue in his word. पुष्कळशे येतात, ते त्यांना चमत्कार मिळतात पण ते त्याच्या वचनात आणि ते त्याच्या बरोबर राहत नाहीत. But many पण पुष्कळशे who continue in his word, जे त्याच्या वचनामध्ये राहतात and they are called disciple. मग त्यांना ते शिष्य असं म्हटलं And गेलं. Jesus says, आणि येशू म्हणतो and then you shall know the truth, and truth shall set you free. आणि मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Now when you see Saint Paul, आणि जेव्हा आपण बघू संत पौल, it's one thing to know about Jesus and second thing to know Jesus. एक गोष्ट आहे की येशू बद्दल माहिती असणे आणि दुसरी गोष्ट आहे येशू ख्रिस्त माहिती असणे. When Saint Paul knew about Jesus, जे संत पौलाला येशू ख्रिस्ताबद्दल माहिती झाली, he was persecuting Christians. तो ख्रिस्ती लोकांना त्रास देत असत. He was trying to wipe away the name of Jesus. तो येशू ख्रिस्ताचं नाव संपवायचा प्रयत्न करत होता. But when he knew Jesus, पण जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताला when ओळखले, Jesus met him, जेव्हा येशू ख्रिस्त त्याला भेटला, when he knew Jesus, जेव्हा त्यांनी येशूला ओळखले, the same Saint Paul, तो तोच संत पौल, the one who wanted to wipe away the name of Jesus, he said, now I am debtor to the world for the name of Jesus. तो म्हणतो की एकेकाळी तो जसा ख्रिस्ती लोकांना मिटवणं, येशू ख्रिस्ताचं नाव मिटवण्याच्या मागे होतो, तो आता म्हणतो मी या जगाला ऋणी आहे. He said, I am not shamed for gospel. मला लाज वाटत नाही सुवार्तेची. The great change in him. तो जो महान बदल त्याच्यामध्ये. One thing to know about Jesus, second thing to know Jesus. एक गोष्ट आहे येशू बद्दल माहिती असणं आणि दुसरी गोष्ट आहे येशूला ओळखणे. The believer know about Jesus, विश्वासणारे येशू ख्रिस्ताबद्दल त्यांना माहिती but असते, disciple know Jesus. पण जे शिष्य आहेत त्यांना येशू ख्रिस्त माहिती असतो. Because Jesus says, कारण येशू म्हणतो, unless you continue in my word, you are not my disciple. जोपर्यंत तुम्ही माझ्या वचनात राहत नाही तोपर्यंत तुम्ही माझे शिष्य नाही आहात. And those disciples only will know the truth. आणि त्या शिष्यांनाच फक्त ते सत्य समजेल. So it is so dangerous की हे खूप असं धोकादायक to आहे know about Jesus की येशू ख्रिस्ताबद्दल माहिती असणे and knowing Jesus. आणि येशू ख्रिस्ताला माहिती असणे. Now Jesus said, you shall know the truth and truth shall set you free. आणि येशू ख्रिस्त म्हणतो आता तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला बंधमुक्त How do करेल. you know the truth? आता तुम्हाला कसं समजलं की तुम्हाला सत्य माहित आहे. If you are free, then you know that you are true. जर तुम्ही बंधमुक्त आहात तर तुम्हाला निश्चित कळलं की सत्य काय आहे. If we are not free, we do not know the truth. जर तुम्ही बंधमुक्त नाही आहात तर तुम्हाला समजणार नाही सत्य काय आहे. Knowing the truth shall set you free. की तो सत्य जाणणे म्हणजे तुम्हाला बंधमुक्त करणे You होय. shall know the truth and truth shall set you free. सत्य तुम्हाला समजेल आणि ते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Today there are enemies of truth. आज तिथं ते सत्याचे विरोधक असे आहेत. I want to speak to you. आज मला तुमच्याशी The बोलायचं hindrances for the truth. की जे सत्यामध्ये जे येणारे अडथळे, Biggest hindrances that come to hide the truth from us. की सगळ्यात मोठं जे अडथळा जो येतो ज्याच्यापासून आपल्याला ते सत्य आपल्यापासून लपवलं जाईल. Truth is God's word. की सत्य हे देवाचं वचन आहे. God's word is yea and amen. देवाचं वचन हे हो आणि आमेन But आहे. the three enemies. पण तिथं ते तीन शत्रू, You know, when you see the great man of God, Smith Wigglesworth. की जेव्हा आपण तो महान देवाचा मनुष्य ते स्मिथ विगल्सन याच्याकडे पाहतो, Smith Wigglesworth said, स्मिथ विगल्सन म्हणाले, I'm not moved with what I see. मी हल्लो नाही जे काय मी पाहतो, I'm not moved with what I feel. मला जे काय वाटतं त्याच्याद्वारे मी हल्लो नाही, I'm not moved with what I think. I'm moved with what I know. की मी जे माझ्या विचारांमुळे हल्लो नाही पण मला जे ज्ञात आहे त्याच्यामुळे मी हल्लो आहे. Again I said, पुन्हा एकदा मी सांगतो, I'm not moved with what I see. I'm not moved with what I feel. I'm not moved with what I think. I'm moved with what I know. मी हल्लो नाही, मी जे काय पाहतोय, मी जे काय हल्लो नाही की मी ज्यांनी मी विचार करतोय, मी हल्लो आहे जे मला ज्ञात आहे त्यांनी. I know God's word. मला माहिती आहे देवाचं वचन. When you read book of Daniel 11 chapter 32nd word, जेव्हा दानिएल आपण 11वा अध्याय 32वा वचन पाहतो, he said they know their God, they will do a great exploit. तिथं म्हणते की जे त्यांच्या देवाला ओळखतात ते महान कृत्य करतील. The one who know their God जे लोक देवाला is ओळखतात not about God. हे देवाबद्दल नाही, It's not getting only information. की ते फक्त ती एक माहिती अशी असणे It's not नाही, inspiration. ही कुठली असं उत्तेजन असणं नाही, It's knowing God. हे देवाला ओळखण्याबद्दल. They know their God, they'll do a great exploit. जो देवाला ओळखतो तो महान कृत्य करेल. Today majority people know about him. आज पुष्कळशे लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे, Majority of people, we know the information. की त्या लोकांना त्याबद्दल माहिती आहे. We hear from here and there. आपण इथून तिथून त्या गोष्टी ऐकतो We read and we try to gaze. आणि आपल्याला ते आपण वाचतो आणि ते करणं
करण्याचा प्रयत्न But करतो. let me tell you one thing. पण मला तुम्हाला एक गोष्ट The सांगू one द्या. who know God, पण जो व्यक्ती देवाला जाणतो they are different. ते वेगळा असतो. They are great explorer. तो महान कृत्य करतो. There are 3 hindrances ते 3 अडथळे आहेत to knowing God देवाला and जाणण्याबद्दल knowing God's word. आणि देवाचे वचन जाणण्याबद्दल. What you know, तुम्हाला जे माहित आहे that is more important. हे खूप महत्वाचं आहे. Number first, पहिली गोष्ट what I see that is deceiving me. की जे काय मी पाहतो ते मला फसवत आहे. If I see anything against God's word, that deceit. जर मी एखादी कुठली गोष्ट देवाच्या वचनाविरुद्ध पाहतो तर ते मला फसवतं. God's word is yea and amen. देवाचं वचन हो आणि आमेन आहे. When God's word says something, that is whole world has been created. की देवाचं वचन जेव्हा म्हणतं की संपूर्ण जग निर्माण करण्यात आलंय, Everything happened according to God's word. प्रत्येक गोष्ट घडली देवाच्या वचनाद्वारे. Now God's word is yea and आणि amen. आता देवाचं वचन हो आणि आमेन आहे Unshakable. की ते हलू शकत नाही. Because the Bible says कारण शास्त्र His म्हणतं word is settled in heaven. की त्याचं जे वचन आहे ते त्या स्वर्गामध्ये स्थापन झालं He आहे. has magnified His word above His name. त्यांनी त्याच्या वचनाला त्याच्या नावापेक्षा जास्त उंचवलं आहे. Book of Revelation says प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं everything happened according to His word. प्रत्येक गोष्ट घडली त्याच्या वचनाद्वारे. Nothing is happening out of the framework of God's word. की कुठलीही गोष्ट त्याच्या वचनाच्या बाहेर घडलेली नाही. Whole world was created by His word. संपूर्ण जगाचं निर्माण झालं त्याच्या वचनाद्वारे. So God's word is yea and amen. तर देवाचं वचन आज हो आणि आमेन आहे. So anything that shows us against God's word, जर कुठलीही गोष्ट आपल्या देवाच्या वचनाच्या विरोधात दाखवत असेल don't believe what you see. तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जे काय तुम्ही पाहताय Believe what you know. तुम्हाला माहित असेल त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. Sometimes what we see, it may looks right, की काही वेळा आपण काही गोष्टी पाहतो ते योग्य दिसत असतील, but it may be wrong if it is not confirmed with the God's word. पण तर ते चुकीचे असतील, जर ते देवाच्या वचनाप्रमाणे नसतील तर We need to check तर आपल्याला ते पाहणं गरजेचं what आहे we are seeing. की आपण काय पाहत आहोत. Is it right? हे सत्य आहे का? What we are feeling, आपल्याला जे वाटतं is it right? ते बरोबर आहे का? What we are thinking, जे आपण विचार करत is आहोत it right? ते बरोबर आहे का? Is our thoughts are right? आपले विचार योग्य आहेत का? Is our feelings are right? आपलं जे वाटणं ते बरोबर आहे का? Is our watching is right? आपण जे पाहतोय ते बरोबर आहे We का? got to be so much careful. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. God said to Adam, देव आदमाला म्हणाला, thou shalt not eat the fruit of this tree. तू या झाडाचं फळ खाऊ नकोस. If you eat that, जर तू ते खाल्लं surely you will die. निश्चितच तू मरशील. But the Bible says, पण शास्त्र म्हणतं the Eve touched, ते हवेने त्याला And स्पर्श Eve केला ate. आणि हवेने ते खाल्लं and then Adam ate. आणि मग आदमाने पण ते खाल्लं They saw it was good looking. आणि त्यांना असं वाटत ते दिसायला मोहक असं They were होतं. deceived because it was good looking. ते फसले कारण ते दिसायला मोहक असं They were होतं. deceived, it was good to feel. ते पाहायला मनोहर होतं And they were deceived because of their mind. आणि ते फसले गेले त्यांच्या मनामुळे. Because Satan deceived them in their mind. कारण शैतानाने त्यांना त्यांच्या मनामध्ये फसवलं And होतं. Satan says, आणि शैतान म्हणतो no, no, no. काही नाही, It's not like that. ते तसं नाहीये. You don't know God's word. तुम्हाला माहित नाही देवाचं If वचन. you eat, surely you will not die. तर जर तू हे खाल्लं तर निश्चितच तुम्ही मरणार नाही. And he changed the way of thinking. त्याने त्यांच्या विचार पद्धती बदलली. He made them believe in the thoughts. त्यांनी त्यांच्या त्या विचारावरती विश्वास ठेवला. त्यांनी त्यांना भर पाडली Today we got to believe God more than our thoughts. की आज आपल्याला आपल्या विचारांपेक्षा जास्त देवावरती Our thoughts can be wrong, but God's word is yea and amen. आपले विचार कधी चुकीचे असू शकतील, पण देवाचे वचन हो आणि आमेन आहे. What God's word says, कारण देवाचं वचन म्हणतं that is the most important thing. की हे खूप महत्वाची गोष्ट आहे. That is yea and amen. ते हो आणि आमेन आहे. Today we need to be so much आज careful. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. Satan shows us so many things, शैतान आपल्याला पुष्कळशा गोष्टी but दाखवतो, knowing is more पण important. जाणणे ही खूप महत्वाची When गोष्ट we आहे. know that more important. की आपल्याला जे काय आपण जे जाणतो ते खूप महत्वाचं आहे. When Jesus was on the mountain, येशू ख्रिस्त जेव्हा डोंगरावर होता, Satan showed him all the glory and all the riches of this world, and he said, bow down before me and serve me, and I will give you all these things. तर शैतानाने त्या डोंगरावरून त्याला सगळं वैभव दाखवलं आणि तो म्हटला की माझ्या समोर तू नमन कर, या सगळ्या गोष्टी मी तुला देईन. It was good feeling, ते उत्तम दिसण्यासारखं good to होतं think and good feeling and good to feel, की ह्या गोष्टी दिसण्यासाठी आणि पाहण्यासाठी हे उत्तम होत्या. good to see everything. ह्या सगळ्या गोष्टी एकदम उत्तम होत्या. But Jesus knew. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं, Because Jesus knew, he was not deceived. येशू ख्रिस्ताला माहित होतं म्हणून तो फसला गेला नाही. Because Jesus knew, he was set free. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं म्हणून तो बंधमुक्त झाला. If you know the truth, you will be set free from what you see, what you think, and what you feel. जर तुम्हाला सत्य माहित असेल तर तुम्ही तुमच्या विचाराद्वारे, तुम्ही तुमच्या आचाराद्वारे बंधमुक्त व्हाल. You will not be deceived. तुम्ही फसले जाणार नाही. He has said the truth will set you free. की येशू ख्रिस्त म्हणला तो सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Jesus knew येशू ख्रिस्ताला माहित होतं that what Satan did not get up,
जे शैतानाला वरती मिळालं नाही He wanted to be above God. त्याला देवाच्या पेक्षा उंच व्हायचं Now होतं. he's trying to get here. आता ते त्याला इथे He's मिळवायचं होतं. asking Jesus to bow before him तो आता येशूला म्हणत होता की तू माझ्या समोर नमन कर and worship him and serve him. आणि मला माझी स्तुती आराधना कर. And Jesus knew आणि येशू ख्रिस्ताला माहित that होतं he's not come to take from Satan this way. की तो त्या शैतानाकडनं ह्या पद्धतीने घ्यायला आला He नव्हता. has come to bruise the head of serpent. तो त्या शैतानाचं ते डोकं कुचण्यासाठी आला And होता. because Jesus knew he was not deceived, he was set free and he was able to overcome this deceit that Satan was trying to bring before him. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला माहित होतं म्हणून येशू ख्रिस्त फसला नाही आणि तो त्या शैतानाच्या गोष्टीत अडकला नाही. त्याला माहित होतं ती गोष्ट. If you do not know the truth, जर तुम्हाला ते सत्य माहित we नसेल can be deceived. तुम्ही फसले जा. That's why knowing the truth is more important. म्हणून सत्य जाणणे हे खूप महत्वाचं आहे. Bible says शास्त्र म्हणतं that Naaman came for the healing. आणि तो आरोग्यासाठी आला आणि अलिशा म्हणाला Tell him to go and dip himself 7 times in Jordan. की त्या यार्देनामध्ये त्याला 7 वेळा डुबकी मारायला सांगा. Bible says he was angry ती शास्त्र म्हणते की त्याला राग आला because he said, कारण तो म्हणाला I thought की मला असं वाटलं that he'll come out की मला असं वाटलं की ते बाहेर येतील and he will lay hand आणि ते माझ्या डोक्यावर हात and ठेवतील something will happen. आणि काहीतरी घडेल. And because of the thought, आणि त्या विचारामुळे I thought, and because of the thought, he would have lost the greatest healing in his life. आणि त्या विचारामुळे त्याच्या जीवनातला सगळ्यात महान जो आरोग्य होतो तो गमवून बसला असता. Because he said, कारण तो म्हणाला this is muddy river. की हे जे मातकट जी नदी There are आहे better river in my state. की माझ्या ज्या राज्यामध्ये ह्याच्यापेक्षा उत्तम नद्या आहेत. It looks good, हे खूप चांगले दिसतात but not this. पण हे असे नाही What it was looking, that was no important. What God's word said, that was more की important. जे तो काय पाहत होता हे महत्वाचं नव्हतं पण परमेश्वराचं वचन जे काय सांगतं ते महत्वाचं Hey, होतं. let me tell you something. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू What द्या. looks good in the world is not always important. What God said, that is always important. जगामध्ये जे काय चांगलं दिसतं ते प्रत्येक वेळेस महत्वाचं नसतं पण परमेश्वराचं वचन जे सांगतं ते कायम महत्वाचं God's असतं. word is yeah and amen. देवाचं वचन हो आणि आमेन आहे. Don't be carried away with what looking in this world. जे दिसतं त्याच्याद्वारे तुम्ही वाहून जाऊ नका. We got to be so much careful. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं He आहे. said there are better river. की तिथं आमच्याकडे चांगल्या नद्या होत्या. Why Jordan? का ते यार्देन Many times पुष्कळशा वेळा Satan will show us better option than what God's word. की शैतान आपल्याला पुष्कळच्या चांगल्या गोष्टी दाखवेल देवाच्या वचनापेक्षा. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू in द्या. Jordan there was life. पण यार्दनामध्ये जीवन There was होतं. nothing else. दुसरं काही But it नव्हतं. was God's पण word. देवाचं वचन He was होतं. obeying God's कारण word. तो देवाचं वचनाची आज्ञा पाळत He होता. knew त्याला माहित that होतं there is nothing in this Jordan. की या यार्दनामध्ये काही नाही. But in the Jordan, पण त्या यार्दनामध्ये God's word has commanded. देवाच्या वचनाने आज्ञा दिली And होती. when God's word says, म्हणून देवाचं जेव्हा वचन in म्हणतं God's word there is life. की त्या देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. Life is not what you see, life is what God says. जीवन आहे जे काय तुम्ही पाहत नाही ते जीवन नाही पण देवाचं वचन जे काय म्हणतं ते जीवन आहे. So let's not be deceived. तर आपण या फसू नाही आहोत There are आपण. many other good rivers can be looked. की पुष्कळशा आधी बाकीच्या नद्या होत्या त्या चांगल्या दिसत But let me होत्या. tell you पण मला तुम्हाला एक सांगू द्या that Naaman, की नमान where he was staying and those places he left everything, there were better and better river, but no river could give him the healing. की ज्या नमान जिथं राहत होता तिथं उत्तम आणि उत्तम नद्या होत्या पण अशी कुठली नदी नव्हती जे त्याला आरोग्य देईल. He was leper. की तो कोडी होता. Even the good looking all the rivers, but nothing could happen to him. पण उत्तम प्रकारच्या नदी अशा दिसायला होत्या पण त्याला काही त्या गोष्टीचा फरक पडत नव्हता. But the Jordan gave him life. पण यार्दनातनं त्याला जीवन It मिळालं. was not looking good. पण ते चांगलं जरी दिसत Sometimes नसलं God's तरी, word says, पण काही वेळा देवाचं वचन what म्हणतं God's word says, देवाचं वचन म्हणतं it may not look, की ते चांगलं दिसत नाही but believe पण विश्वास ठेवा what God said, that is truth. की जे देव म्हणतो ते सत्य आहे. When Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायली लोक त्या मिस्री देशातनं बाहेर आले and when the spy went out, की जेव्हा ते हेर बाहेर गेले and the Bible says आणि शास्त्र that म्हणतं they saw the giant, आणि त्यांनी ते असे राक्षस असे बघितले and they came back crying, आणि ते पुन्हा पळत आले and रडत. they said, no, 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 आणि ते म्हणले नाही we नाही cannot fight, आम्ही युद्ध करू शकत नाही because what we saw, कारण जे आम्ही पाहिलं it was unbelievable. की हे अविश्वसनीय Those होतं people are like की giants, ते जे लोक होती ते राक्षसारखी and मोठी we are होती like a grasshopper before them. आणि आम्ही असे नागतोड्याप्रमाणे आहोत Let me त्याच्यासमोर. tell you, आम्ही तुम्हाला एक गोष्ट you सांगू may द्या. look like grasshopper, जर तुम्ही त्या नागतोड्याप्रमाणे दिसत but असाल when God's word has commanded, पण जेव्हा देवाच्या वचनाने आज्ञा केली आहे yea and amen, हो आणि आमेन they went ahead, ते पुढे गेले. because Bible कारण says शास्त्र म्हणतं they refused to look at all the problem, they looked at the promise. की त्यांनी नाकारलं त्या सगळ्या समस्या पाहण्यासाठी पण त्यांनी ते वचनाचा स्वीकार केला. Don't look the situation
situation. की Don't look the Goliath, look the promise. त्या गलत्याकडे तुम्ही पाहू नका, त्या समस्यांकडे पाहू नका, पण त्या वचनाकडे तुम्ही पहा. Don't get carried away by what you look before you. की तुम्ही ते वाहून जाऊ नका जे समोर तुमच्या दिसत आहे. Stand with that promise. परमेश्वराचं वचन घेऊन उभा राहा. God's promise is yea and amen. देवाचं वचन हो आणि आमेन I tell आहे. you, God's promise is yea and मी amen. तुम्हाला सांगतो देवाचं वचन हो आणि आमेन आहे. What God said, that will always come to जे देव pass. बोलतो ते कायम घडेल. Let us believe in की God. त्यांच्यावरती विश्वास ठेवा The one who देवावर. knows God will do a great exploit. जो त्याच्या देवाला जाणतो तो महान कृत्य करतो. Unless you know God. जोपर्यंत तुम्ही देवाला I'm जाणत not नाही, knowing about Him. मी त्याला तुम्हाला सांगत नाही त्याच्याबद्दल त्याला माहिती I'm talking असण्याबद्दल, about knowing God. त्याला जाणण्याबद्दल मी My बोलत God आहे. will not fail. माझा देव कधी अपयशी ठरणार My नाही. God, yea and माझा amen. देव हो आणि आमेन आहे. My God, every word is yea and amen. माझ्या देवाचं प्रत्येक वचन हो आणि आमेन There is आहे. a life in God's word. तिथं जीवन आहे देवाच्या वचनामध्ये. What I see, I don't believe, but what God said, that I believe. मी जे पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण जे देव बोलतो मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. For example, उदाहरणार्थ if God said forgive, जर देव म्हणतो तुम्ही त्याला क्षमा करा. you know, when somebody does something wrong to you, आपण तुम्हाला माहिती की जर एखाद्याने आपल्याविषयी एखादी चुकीची गोष्ट केली, it looks so हे bad. खूप वाईट दिसतं. We can see that person, we can feel so की bad. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप असं वाईट वाटतं. We don't want to, no feeling, we don't want to forgive that आपल्याला person. त्या व्यक्तीला क्षमा करायची इच्छा नसते. And we know that, आणि आपल्याला ते माहिती आहे that our thoughts की आपले विचार convicts us why we should not forgive. आपल्याला खात्री करून देते की काय आपण त्याला क्षमा करू But नये. the one who knows God's word, पण जो व्यक्ती देवाच्या वचन त्याला देवाच्या व्यक्ती जो व्यक्ती देवाचं वचन जाणतो he forgives. तो क्षमा करतो. And why he forgives? आणि तो का क्षमा करतो? Because he knows God's word. कारण त्याला देवाचं वचन माहित If I आहे. don't forgive, आणि जर मी क्षमा नाही केली there will be no blessing in my life. तर माझ्या जीवनामध्ये ते आशीर्वाद If I येणार don't नाही. forgive, जर मी क्षमा केली नाही the blessings are stopped in my life. तर माझ्या जीवनात ते आशीर्वाद थांबून जातील. If I don't forgive, जर मी क्षमा केली नाही Satan takes over my life. की शैतान माझं जीवन It's घेईल. not what I think. हे नाहीये की मी It's काय not विचार what I करतोय, see. मी काय पाहतो हे It's नाही, not what I feel. मला काय वाटतं हे It's नाही, what I know. म्हणजे हे जे मला माहित आहे ती गोष्ट आहे. That sometimes we should know. काही वेळा आपल्याला गोष्ट माहित असावी. Bible says शास्त्र म्हणतं David saw the Bathsheba दाविदाने त्या बादशिबेला and पाहिलं it looked good to him. आणि त्याला ती उत्तम असे वाटली And he began to look at her. आणि तो तिच्याकडे पाहू लागला. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं that what he saw, जे काय त्यांनी पाहिलं he fell into it. त्याच्यामध्ये तो पडला. It looks good to him. त्याच्यासाठी ते उत्तम दिसलं. But when you see the life of Joseph, पण जर आपण योसेफाचं जीवन बघितलं, when his owner's wife, ती जेव्हा त्याच्या मालकाची पत्नी when she came against him, जेव्हा ती त्याच्या विरोधात आली, Bible says शास्त्र म्हणतं Joseph knew योसेफाला माहित होतं that what I see before me, की जे काय मी माझ्या समोर पाहतोय, more than that what I know, that is more की important. मला जे काय जाणतो त्याच्यापेक्षा ते महत्वाचं होतं. What I know that, मला जे काय माहित आहे if what I am seeing, if I fall into it, की जर मी जे पाहतोय त्याच्यामध्ये जर मी पडलो it will hinder my future. तर माझ्या भविष्यात तो अडथळा निर्माण It करू will शकतो. hinder my call. तर माझं जे पाचारण त्याच्यामध्ये तो It अडथळा will निर्माण stop करू my शकतो. blessing. तर तो माझे आशीर्वाद थांबवू शकतो. And Bible says आणि शास्त्र म्हणतं Joseph did not follow what he saw. Joseph followed what he believed. योसेफ त्याच्या मागे गेला नाही जे त्यांनी पाहिलं, पण योसेफ त्याच्या मागे गेला ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. Joseph did not go behind what he saw. Joseph went behind what he knew. योसेफ त्याच्या मागे गेला नाही जे त्यांनी पाहिलं, पण योसेफ त्याच्या मागे गेला जो त्याला ज्ञात होतं. But David went behind what he saw. पण दावीद त्याच्या मागे गेला जे त्यांनी पाहिलं. We got to be so much careful. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. Number two, दुसरी गोष्ट, what you feel तुम्हाला जे वाटतं and what you think, तुम्ही जे विचार करता that is also more हे important. खूप महत्वाचं Our आहे. thoughts are the biggest problem. आपले जे विचार आहेत ते खूप तीच मोठी समस्या आहे. नामान His thoughts stopped him going to that promise of God. की ते नामानाच्या विचारांनी त्याला थांबवलं त्या परमेश्वराच्या वचनापाशी He जाण्यापासून. said, I thought. तो म्हटला मला वाटलं. His thought would have taken away. ते विचार त्याला दूर घेऊन जाऊ His शकला thoughts असता. were not important. त्याचे विचार महत्वाचे नव्हते. What your thought says that not important. What God says that is yeah and amen. की तुमचे विचार जे आहेत ते महत्वाचे नाहीत, पण जे देव बोलतो ते हो आणि आमेन आहे. Your thought men say तुमचे विचार म्हणू शकता it will not happen. की हे गोष्ट घडणार But नाही, God promised say yeah and amen. पण देवाचं वचन म्हणतो हो आणि आमेन. It depends whom you believe. ते ह्याच्या अवलंबून आहे तुम्ही कुणावर विश्वास ठेवता. If we are sick, जर आपण आजारी आहोत, God's word says देवाचं वचन you म्हणतं are healed by stripes. तुम्हाला आरोग्य मिळेल त्याच्या फटक्याने. If we know God's word, जर आपल्याला देवाचं वचन माहिती आहे, our eye says आपलं डोळे म्हणतात that where your sickness is not gone. की अजून तो आजार पण गेला नाही. Our thoughts are saying आपले विचार अजून म्हणताय it is not working.
working. की ते अजून कार्यरत होत नाहीये. Our feelings are saying, आपले जो I'm still sick. की मी अजून सुद्धा मी आजारी आहे. But people who believe these symptoms can lose the blessing. पण लोक जे अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात ते आशीर्वाद गमवून But बसतील. people who know पण जे लोक जाणतात that what God says yet and amen, की जे देव बोलते ते हो आणि आमेन आहे, that will always work in the ते life. कायम त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल. 5th chapter of the book of John, योहानाचा 5वा अध्याय. Jesus walked into one person. येशू ख्रिस्त एका व्यक्तीकडे गेला. From all the sick people, he went to one त्या person. प्रत्येक त्या आजारी माणसांमधून तो एका व्यक्तीकडे There गेला. was a man who was 38 years. तिथं तो एक मनुष्य होता 38 वर्ष. 38 years he was sitting there. 38 वर्ष तो तिथे बसला होता. Let me tell you मला तुम्हाला गोष्ट सांगू द्या that he was 38 years, as long as Jesus' age was, that was he was sitting over की there. येशू ख्रिस्ताचं जेवढं वय होतं तेवढ्याच वयापासून तो तिथे बसला You होता. know, 38 years he was sitting at the poolside. आणि 38 वर्ष तो त्या तळ्यापाशी बसला होता. More than Jesus' age. येशू ख्रिस्ताच्या वयापेक्षा जास्त And वेळ. he was sitting there. आणि तो तिथे बसला होता. When Jesus says, जेव्हा येशू म्हणतो do you want to be healed? जर तुला आरोग्य पाहिजे का, Instead of looking at Jesus, येशू ख्रिस्ताकडे पाहण्याशिवाय, instead of looking at God's word, जेवाच्या वचनाकडे पाहण्याशिवाय he began to say तो म्हणू लागला that nobody is there to put me in that water. मला इथे कुणी नाही जे मला पाण्यामध्ये टाकेल. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट your सांगू द्या stuff is मित्रांनो, not in people. तुमची कुठलंही उत्तर किंवा He गोष्ट was looking at लोकांकडे नाहीये. he was looking at his stuff in people and he's expecting people to help him out. तर त्याच्या उत्तराकडे लोकांकडे पाहत होता आणि लोकांवरती अवलंबून होता त्या गोष्टीसाठी. How many of us are depending on somebody else? आपण आपल्यातले कित्येक लोक दुसऱ्या लोकांवरती We अवलंबून don't आहेत. have to look to people because our blessing comes from God. आपल्याला लोकांकडे पाहायची गरज नाही कारण आपले आशीर्वाद परमेश्वराकडे येतात. Our answer in his word. आपले जे उत्तर आहे ते त्याच्या Our वचनाद्वारे help आहे. is in his word. आज आपले सहाय्य त्याच्या Our उत्तराद्वारे आहे. blessings are in his word. आज आपले जे आशीर्वाद आहेत ते त्याच्या Our वचनाद्वारे future आहे. is in his आपलं word. भवितव्य आहे ते त्याच्या वचनामध्ये आहे. We stand in his word. आपण उभे राहतो त्याच्या वचनामध्ये. Our life is in his word. आपलं जीवन त्याच्या वचनामध्ये आहे. Take out your eyes from somebody else. Now you are Jesus stuff. तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्यांकडून काढून टाका. आज तुम्ही येशू ख्रिस्ताचे आहात. Hey, turn to somebody, say, I'm Jesus stuff. कुणाकडे तरी वळून सांगा की मी येशू ख्रिस्ताचा आहे. I'm different. मी वेगळा आहे. I don't look to anybody else. I look to Jesus. मी कुणा दुसऱ्याकडे पाहत नाही. मी येशू ख्रिस्ताकडे पाहतो. He said तो म्हणाला that nobody is there. की कुणी तिथे नाही. He's looking at others. तो दुसऱ्यांकडे पाहत होता. When Jesus is speaking, he's looking at others. तो जेव्हा येशू ख्रिस्त त्याशी बोलत होता तो दुसरीकडे पाहत होता. Hey, let me tell you. मला तुम्हाला एक गोष्ट I सांगू looked द्या. at my help from others many times and messed up my life. मी पुष्कळशा वेळा माझी जी मदत होती दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवली आणि पुष्कळशा वेळा मी अपयशी ठरलो. Bible says your help comes from God. पवित्र शास्त्र म्हणतं तुम्हाला सहाय्य तुमच्या Your परमेश्वराकडनं येतं. promotion comes from God. तुमची बढती तुमच्या परमेश्वराकडनं येते. Your blessing comes from God. तुमचे आशीर्वाद तुमच्या परमेश्वराकडनं येतात. Whatever you want, God is able. कुठलीही गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल देव पुरेसा आहे. He said, तो म्हणाला nobody is there. कुणी तिथे नाही. Number 2, दुसरी गोष्ट he said, तो म्हणाला before I go, somebody else goes. मी जाण्या अगोदर कोणतरी आधी जातं. Before I go, somebody else. मी जाण्या अगोदर कोणतरी दुसरं जातं. My feelings are bad. माझे जे विचार आहेत ते वाईट आहे. My feelings are bad. मला जे वाटतं ते I am वाईट. not better than मी others. दुसऱ्यांपेक्षा उत्तम असा नाहीये. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू in द्या Christ you are no more in competition. की ख्रिस्तामध्ये तुम्ही कुणाबरोबर कॉम्पिटिशन मध्ये नाही Hey, आहात. don't get into competition. कुणाबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये नाही You आहात. are not in 1, 2, 3. तुम्ही कुठे 1, 2, 3 अशा You are ठिकाणी the only नाही. one for तुम्ही Christ. फक्त ख्रिस्तासाठी ते एक आहात. He said, I am your healer. तो म्हणतो मी तुम्हाला आरोग्य देणार Do आहे. you want to get healed? तर तुला आरोग्य पाहिजे का? If you believe in me, जर तुम्ही माझ्यामध्ये विश्वास he said, ठेवताय. yes, Lord. तो म्हणला हो प्रभू. He said, rise up and walk. तो म्हणला उठ आणि चालू लाग. How can I? कसं मी देवा 38 years. 38 वर्ष I don't see healing. मला मी आरोग्य पाहत नाहीये. I don't feel in my body. मला माझ्या शरीरात ते वाटत नाहीये. I don't think in my मी mind. माझ्या मनामध्ये ते विचार करत But नाहीये. rise up because I said it. तू उठ कारण मी तुझ्याशी बोलतोय. And he rose up and Bible आणि- says 38 years palsy man walked over आणि there. तो म्हणलो की तो उठला आणि चालू लागला. पवित्र शास्त्र म्हणतं 38 वर्ष जो पांगळा मनुष्य होता तो चालू लागला. Walk with God's word. चाला तुम्ही देवाचं वचन घेऊन. Walk in God's word. देवाच्या वचनामध्ये चाला. No, God said. जाणून घ्या ते देव म्हणला आहे. No, God says. जाणून घ्या ते देव म्हणत आहे. The people are different who knows God said it. ती लोक वेगळी असतात जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात. One day, एके दिवशी Abraham and Isaac were going. अब्राम आणि आयझाक जात होते. Isaac said, इसाक म्हणाला Daddy,
तो म्हणला पिताजी, we have the fire, we have the wood, but where is the sacrifice? तो म्हणला पिता आपल्याकडे अग्नी आहे, आपल्याकडे लाकडं आहेत, पण ते अर्पण कुठं आहे? And Abraham said, आणि अब्राम म्हणाला God will की provide. देव पुरवठा करेल. Abraham knew his God. अब्राम त्याच्या देवाला जाणत होता. Today, people need to know their God. आज लोकांना त्यांच्या देवाला जाणणं गरजेचं What आहे. my eyes say, that is wrong. जे काय माझं डोळे पाहतायत ते चुकीचं आहे. What my ears say, that is wrong. जे काय माझं कान ऐकतायत ते चुकीचं आहे. What my feelings say, that is wrong. मला जे काय वाटतंय ते चुकीचं आहे. What my thoughts say, that is wrong. जे मी विचार करतो ते चुकीचं आहे. What God's word says, that yea and पण amen. जे परमेश्वराचं वचन बोलतं ते हो आणि आमेन आहे. Don't listen to what people say. काही ऐकू नका जे लोक काय म्हणतात ते. There's so much of lie. की ते सगळीकडे खोटेपणा We आहे. believe in lie. आपण त्या खोटेपणावर विश्वास And ठेवतो we get deceived. आणि आपण फसले जातो. We believed in lie and we got deceived. आणि आपण त्या खोटेपणावर विश्वास ठेवला आणि आपण फसले गेलो. We looked at innocent faces आज आपण त्या चेहऱ्यांकडे त्या विचारा चेहऱ्यांकडे पाहिलं and we believed lie. आणि आपण त्या खोटेपणावर विश्वास ठेवला. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या look at मित्रांनो, the face of Jesus तुम्ही त्या येशू ख्रिस्ताच्या मुखाकडे and पहा believe in his word. आणि त्याच्या वचनामध्ये विश्वास You ठेवा. will never be deceived. तुम्हाला कधीही तुम्ही फसले जाणार नाही. Turn today to God. आज देवाकडे वळा. No, God has your answer. जाणून घ्या की देवाकडेच तुमचं No, तुमचं God has उत्तर your आहे. blessing. की देवाकडेच तुमचे आशीर्वाद आहेत. Know that God is able. जाणून घ्या की देव पुरेसा आहे. Your blessings are in God's word. तुमचे जे आशीर्वाद आहेत ते देवाच्या वचनामध्ये आहेत. Hallelujah. Hallelujah. One day I went to pray for one person, एके दिवशी मी एका व्यक्तीकडे प्रार्थनेसाठी a गेलो होतो woman who delivered a baby, की ज्या एका स्त्रीने त्या बाळाला तिची प्रसूती झाली होती तिची and that baby was in intensive care. आणि ते जे बाळ होतं ते आयसीयू मध्ये होतं And this woman, आणि ही स्त्री she also was serious. ती सुद्धा सिरियस होती. And they called me to pray when I was young boy. आणि त्यांनी मला बोलवलं प्रार्थना करायची जेव्हा मी एक तरुण मुलगा असा And होतो. I went to that hospital. मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो And when I went to pray, आणि जेव्हा मी प्रार्थना करू I saw लागलो the crowd was standing and looking. मी पाहिलं की तिची गर्दी उभी होती आणि ती माझ्याकडे पाहत होती The woman and the child both were in very serious की condition. तिची स्त्री आणि त्याचा मुलगा एक खूप अशा गंभीर अवस्थेत असे होते. And they said, please pray. आणि ते म्हणाले कृपा करून प्रार्थना करा. And I laid hand. आणि मी हात ठेवला And I was about to pray. आणि मी प्रार्थना करायला And सुरुवात I heard the करणार voice आणि मी एक आवाज ऐकला that you hear, जर तू इथे that you pray, जर तू इथं प्रार्थना केली and I will take away तर मी त्या दोघांना घेऊन जाईल. the child and this woman. की त्या मुलाला आणि या स्त्रीला Just now they will die. आता लगेच ते मरण पावतील. And all this crowd आणि हा सर्व जी गर्दी आहे will not leave you. की ते तुला सोडणार नाही. And I heard that voice. आणि मी तो आवाज ऐकला And I didn't know what to do. आणि मला कळलं नाही मी काय करू. They were very serious. ते खूपच गंभीर होते. My eyes, I could not believe मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत that they नव्हतो can get की healed. त्यांना आरोग्य मिळू शकतं म्हणून. My feeling, मला जे वाटत होतं I could not मी believe. विश्वास ठेवू शकत नव्हतो. I heard मी जे ऐकलं that I could not believe की मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हतो that God could heal her. की देव तिला आरोग्य देऊ शकेल. After seeing all these things, की ह्या सगळ्या परिस्थिती पाहण्यानंतर I feared. मला भीती वाटली. But suddenly, पण अचानक the Spirit of God said to me, देवाचा आत्मा माझ्याशी बोलला it is written, की असं लिहिलंय you shall lay hand upon the sick and sick shall recover. It did not write that you shall lay hand upon the sick and they will die. ते असं लिहिलंय की तू जर आजारावरती हात ठेवतील तर त्यांना आरोग्य मिळेल. असं नाही लिहिलं की तुझं आजारावरती हात ठेवतील ते मरण पावतील. And I realized आणि मला जाणीव झाली my eyes were deceiving की me. माझे जे डोळे आहेत ते मला फसवत What I आहे. was seeing that was deceiving जी me. गोष्ट मी पाहत आहे ती मला फसवत आहे. What I am hearing that deceiving जी me. गोष्ट मी ऐकली ती मला फसवत आहे. What I am feeling that deceiving जी me. गोष्ट मला वाटते त्या गोष्टीवर मी फसलो जात आहे. And I knew आणि मला माहित होतं God's word मला देवाचं वचन माहित that you होतं shall lay hand and they shall be की healed. तू त्या रोगावर हात ठेव आणि ते त्यांना आरोग्य I मिळेल. lay hand मी हात ठेवला and I said, Satan, आणि मी म्हणालो सैताना in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या I नावाने command this woman and the child to be healed. मी आज्ञा करतो या स्त्रीला आणि त्या मुलाला आरोग्य And मिळावं. in split second, आणि त्या क्षणामध्ये the child started की crying ते मूल रडू लागलं and people ran there. आणि लोक तिथे धावत And गेली they said, the child came into आणि conscious. ते म्हणले की ते लेकरं ते शुद्धीत आलं. By the time they came here, आणि ते जोपर्यंत इथे येत आहे this woman came to conscious. की ती ही जी स्त्री होती तिला पण शुद्ध And आली. God healed both of them. Hallelujah. I believed in God's word. आणि देवाने त्या दोघांना आरोग्य दिलं. हालेलुया. मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. Don't move by what you see. Don't move by what you hear. Don't move what you feel. Move with what you know. जे काय पाहता त्याने तुम्ही हालू नका. जे काय तुम्ही ऐकता त्याने हालू नका. जे काय तुम्हाला वाटतं त्याने हालू नका. जे काय होतं जे परमेश्वराच्या वचनाद्वारे त्या गोष्टी होऊ द्या. Know God's word. जाणून घ्या देवाचं वचन. Know you shall know the truth and truth shall set you free. जाणून घ्या की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त Don't करेल. get deceived with the की situation. त्या परिस्थितीमुळे तुम्ही फसले जाऊ Don't नका. get deceived with the की circumstances. त्या आजूबाजूच्या अवस्थेमुळे तुम्ही फसले जाऊ Don't नका. get deceived by
what is surrounding you. की जे तुम्हाला घेरलं त्याने तुम्ही ते फसले जाऊ नका. Don't get deceived in what is before you. तुमच्या समोर जे आहे त्याच्याद्वारे तुम्ही फसले जाऊ नका. Trust God today आज देवावरती विश्वास and ठेवा confess God's word आणि today. देवाच्या वचनाची कबुली करा. I know what I know, मला माहिती आहे जे मला माहित आहे that God never की failed. देव कधी अपयशी ठरत I नाही. know what I know, मला माहिती आहे जे मला माहित that by आहे His stripes I am की healed. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य I know मिळाले. that I know मला जी गोष्ट माहित आहे ती मला माहित that my आहे future is bright. की माझं भवितव्य उज्ज्वल आहे. I know that I know की जी गोष्ट मला माहित आहे that I will not die, but I will live and declare the glory of तर मी God. मरणार नाही पण मी जगेल आणि देवाचा गौरव मी पुकारेल. Move by what you know. तुम्ही चाला, तुम्ही ज्या गोष्टी The तुम्हाला same ज्ञात thing I आहे. want to tell you. या संध्याकाळी मला तुम्हाला सांगायचंय May some homely woman की काही जे घरातले स्त्री will rise up उठतील and say, I know my God आणि मग ते म्हणतील मला माहिती आहे माझा will देव. change the मी situation, जाणतो माझ्या देवाला will जो change the की जो ते circumstances, परिस्थिती बदलेल, will change what is trouble. की जे काय समस्या तो बदलेल. I know some godly man काही मला जे दैविक पुरुष मला माहिती who आहे will rise up तुम्ही today आज उठाल and they'll say, आणि ते म्हणतील my God माझ्या देवा is able to supply all my needs. माझा देव पुरेसा आहे सगळ्या गोष्टी पुरवठा My करण्यासाठी. stuff is not in the hands of people. माझं उत्तर लोकांच्या हातामध्ये नाही My आहे. help, my stuff is not in lockdown and unlock. माझं ते सहाय्य ते लॉकडाऊन आणि ते अनलॉक अवस्थेत Whether it नाही is lockdown or unlocked, my God is a provider. की लॉकडाऊन असेल किंवा अनलॉक असेल तरी माझा देव पुरवठा My करणार blessings are in आहे. the hands of God. माझे आशीर्वाद देवाच्या हातामध्ये My आहे. joy is in hands of माझा God. आनंद देवाच्या हातामध्ये My आहे. answer is in hands of माझं God. उत्तर देवाच्या हातामध्ये आहे. Everything God has in His word. प्रत्येक गोष्ट देवाकडे त्याच्या वचनाद्वारे आहे And by His word, आणि त्याच्या वचनाद्वारे I have a healing. माझ्याकडे आरोग्य By आहे. His word, त्याच्या वचनाद्वारे I am overcomer. मी विजयवंत आहे. By His word, त्याच्या I have वचनाद्वारे a prosperity. मी समृद्ध झालो By आहे. His word, त्याच्या वचनाद्वारे I have abundant in eternal मला life. विपुल आणि सार्वकालिक जीवन आहे. And I am आणि मी आहे the one तो who will do a great की exploit. तो एक महान कृत्य करेल असा. Rise up today. आज उठा, Trust God today. देवावरती विश्वास ठेवा. Hey, you are chosen by God. तुम्हाला निवडले देवाकडनं, पाचारण तुमचं देवाकडनं झाले. Enough being deceived. की फसलं जाणं भरपूर झालं. Tell your eyes today, तुमच्या डोळ्यांना तुम्ही आज सांगा you have lost. की तू हारलेला आहेस. Tell your ears, तुमच्या कानांना तुम्ही you सांगा have lost. की तू हारलेला आहेस. Tell your feeling, तुमच्या जे वाटतं त्याला सांगा तुम्ही you have lost. की तू हारलेला आहेस. Until now, आणि आता सांगा God's word, देवाचं वचन yea and amen. हो आणि आमेन आहे. And you will have the victorious आणि life. तुमच्याकडे ते विजयवंताचं जीवन असेल And God will bless आणि you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन Amen. आमेन. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you have blessed life. तुमच्याकडे एक आशीर्वादित जीवन असा. Hallelujah. हालेलुया. Your stuff is not in somebody. Take out your eyes from that person. की तुमचं उत्तर दुसऱ्या कुणाकडे नाही, त्याच्याकडनं तुम्ही तुमचे डोळे बाजूला काढा. Enough of people have made fun of you. की भरपूर झालं लोकांनी तुमची चेष्टा मस्करी Enough केली. of people have taken advantage of की you. भरपूर झालं अशा लोकांनी की ज्यांनी तुमचा फायदा घेतला. Enough of people have put you down. की अशा लोकांपासून भरपूर झाले त्यांनी तुम्हाला खाली पाहिलंय. Now take out your eyes from them and your stuff is in hands of आता God. तुम्ही त्यांच्यापासून डोळे काढा, कारण तुमचे जे उत्तर आहे ते देवाकडे आहे In God's word. आणि देवाच्या वचनामध्ये. Take it out आज तुम्ही ते काढा and look to God's आणि word. देवाच्या वचनाकडे पहा And shake yourself आणि तुम्ही स्वतःला हलवा and rise up आणि उठा and stand आणि उभे राहा and you shall see the glory of God. आणि तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Hallelujah. Hallelujah. No matter what happened. Mary and Martha said to Jesus, मेरी आणि मार्था म्हणाले in येशूला, book of John 11 chapter, योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये where Jesus went there, की ते येशू तिथे गेला. Mary and Martha मेरी said, आणि मार्था म्हणाले, Jesus is too late. येशू ख्रिस्त आता खूप उशीर झालाय. Now you can't do anything. आता तुम्ही काहीच करू शकत We know नाही. last day you will do. तुम्हाला माहित होतं काल तुम्ही ही गोष्ट करू शकला असता. Because now कारण आता our brother is in grave. आमचा जो भाऊ आहे तो त्या कबरेमध्ये आहे. We saw him buried inside. मी त्यांना आम्ही पाहिलं त्याला पुरलं गेलेलं And our eyes are saying, आणि आमचे डोळे म्हणताय what we saw it cannot come out. की आता आम्ही जे पाहिलं ते पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. Our feelings are saying आम्हाला जे वाटतं ते म्हणलं that is dead now. की आता ते मृत झालं आहे And nobody can rise our feeling. आणि आता आमच्या भावनांना कुणीही उठवू शकत नाही. It is too late, Jesus. आता खूप उशीर झाला येशू, Our brother is gone. आमचा भाऊ गेलाय. But Jesus said to पण them, येशू ख्रिस्तांना म्हणाला, if you believe me, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला you shall see glory of God. तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Today, don't believe what you see. आज तुम्ही विश्वास ठेवू नका जे काय तुम्ही पाहत आहात, Don't believe that grave. की तुम्ही त्या कबरेवरती विश्वास ठेवू नका. God can turn your funeral into resurrection.
resurrection. की देव जर तुमचं पुरलं जाणं आहे ते तुमच्या पुनरुत्थानामध्ये बदलेल. You know my God will do it. तुम्हाला माहिती आहे माझा देव ती गोष्ट करेल. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला you know my God will do it. तुम्हाला माहिती आहे माझा देव ही गोष्ट करेल. Confess it today. आज कबुली करा My graveyard situation will turn to की resurrection. माझी ती कबराची जी अवस्था आहे ती पुनरुत्थानाच्या अवस्थेत बदलेल. Hey, even in my grave there will be a miracle. की माझ्या कबरेमध्ये सुद्धा तिथे एक चमत्कार घडेल. Jesus did it. येशू ख्रिस्ताने ते केलं Everybody grave. की प्रत्येकाची ती कबर But होती Lazarus' grave there was miracle. पण त्या लाजराच्या त्या कबरेमध्ये तिथं चमत्कार घडला. Turn to somebody and say, my home will be a miracle. कुणाकडे तरी वळून सांगा की माझ्या घरामध्ये चमत्कार My घडेल. life will be miracle. माझं जीवन My चमत्कार future will be असेल. miracle. माझं भवितव्य चमत्कार My असेल. family may be miracle. माझं परिवार No चमत्कार matter असेल. how dead situation, हरकत नाही कुठली मृत no अवस्था matter what असेल it look like की today, कुठलीही गोष्ट आज अशी दिसत असेल but I know पण मला माहित आहे and I will do a great exploit. की मी एक महान कार्य करीन. As long as I know, जोपर्यंत मला माहित आहे nobody can shake me. कोणी मला हलवू शकणार नाही. And I know my आणि God. मला माहिती आहे माझा देव. And I pray आणि मी प्रार्थना that करतो may you know your God की तुम्ही तुमच्या देवाला जाणा and know that आणि जाणून घ्या your future is still की on. तुमचं भवितव्य अजून आहे. Your life is still carry की on. अजून तुमचं You जीवन still can चालत be आहे. happy. की तुम्ही अजून सुद्धा You आनंदी होऊ still शकता. can be blessed. की तुम्ही अजून सुद्धा आशीर्वादित होऊ Never शकता. too late for Jesus. अजून येशू ख्रिस्ताला कधी उशीर होत नाही. Lord can still do it. देव अजून ती गोष्ट करू शकतो. And you will declare the glory आणि of तुम्ही God. घोषणा कराल देवाच्या त्या गौरवाची. Let's be happy आज today. आनंदी होऊया. Shake yourself today. स्वतःला हलवा. Overcome all the depression. सगळ्या गोष्टीवरती निराशावरती And you विजयवंत say, व्हा. I receive God's आणि word. म्हणा मी देवाचं वचन By स्वीकारतो. stripes I am healed. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य I have a मिळाले. great future. माझ्याकडे एक उत्तम भवितव्य My आहे. going out is blessed and blessed are you coming in. माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे. माझं आतमध्ये येणं आशीर्वादित Blessed आहे. is my family. की माझा परिवार आशीर्वादित आहे. Blessed is my future. माझं भवितव्य आशीर्वादित आहे. What God says. जे देव म्हणाला Yeah and amen. हो आणि आमेन आहे. Let's believe God today. आज देवावरती विश्वास ठेवूया. May you be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हा. May you prosper. तुम्ही समृद्ध व्हा. May you overcome. तुम्ही विजयवंत व्हा. Let the world see. जग तुम्हाला पाहू दे. World thought you are dying. जगाला वाटलं की तुम्ही मरत आहात. World thought it's too late. की जगाला असं वाटतं की हे खूप उशीर World thought झालाय. it is finished. जगाला असं वाटलं की आता संपलंय. But God is not yet given up. पण देवाने अजून तुमच्यावर हार मानली नाही. Hold on to God. आज देवाला धरून राहा. World wants to bury you. जगाला तुम्हाला पुरायचं आहे. But God wants to resurrect you. पण देवाला तुम्हाला पुनरुत्थित करायचं आहे. Believe in God's word. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let us pray या आपण प्रार्थना करू and believe in God. आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवू. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या I नावाने thank and praise you, Lord. मी धन्यवाद देतो आणि तुझ्या नावाची स्तुती करतो. Lord, you said, देवा तू म्हणाला you shall know the truth and truth shall set you free. की तुला सत्य समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. So God, I pray, देवा मी प्रार्थना करतो let your people know the truth. की तुझ्या लोकांना सत्य समजू दे. Let the Holy Spirit convict the truth. पवित्र आत्मा त्यांना सत्याची जाणीव करून देऊ दे. And Lord, let them move by truth. आणि त्या सत्याद्वारे ते चालू देत देवा. That they may have the abundance. जेणेकरून त्यांच्याकडे विपुलता येईल. That they may be set free. की जेणेकरून ते बंधमुक्त होतील. Because your word says, कारण आपलं वचन म्हणतं your देवा truth will set them free. की तुझं सत्य त्यांना बंधमुक्त करेल. Free every person from की poverty. प्रत्येक त्या गरिबीमधनं त्यांना प्रत्येकाला Free बंधमुक्त कर every प्रभू. person from the sickness. त्यांच्या आजारातनं त्यांना बंधमुक्त करा Free परमेश्वर. every person from the trouble. त्यांच्या समस्यामधनं त्यांना बंधमुक्त करा परमेश्वर. Free every person from the dead things of the life. की त्या मृत गोष्टी त्यांच्या जीवनात आहेत, त्यांच्यातनं तुम्ही त्याला बंधमुक्त करा परमेश्वर. And resurrect them with your आणि promises. त्यांना आपल्या वचनाद्वारे पुनरुत्थित करा प्रभू. As I commit them at your feet. जसं मी त्यांना आपल्या चरणी सोपवतो In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन Amen. आमेन आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Once again I said, पुन्हा एकदा मी सांगतो you are not moved with what you see, you are not moved what we thought, you are not moved what you feel, you move with what you know. की तुम्ही हल्ले जात नाही. तुम्ही जे काय पाहता तुम्ही हल्ले जात नाही. ज्याच्याद्वारे जे काय तुम्ही ऐकता तुम्हाला जे वाटतं त्याच्याद्वारे तुम्ही हल्ले जात नाहीत. पण तुम्ही जे तुम्हाला ज्ञात आहे त्याच्याद्वारे तुम्ही हल्ले जाता. And you know what God said. आणि तुम्हाला माहिती आहे की देव काय म्हणतो. And yeah and amen. आणि देवाचं वचन हो आणि आमेन आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you have blessing तुमच्याकडे आशीर्वाद येऊ in abundance. आज विपुलतेने. Amen. आमेन.